कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसराला कालपासूनच पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याचं पाहायला मिळतं आहे। काल सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे, तर आज दुपारपर्यंतही पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे। एकंदरीत त्या पावसामुळे कल्याण डोंबिवलीत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं होतं। आपण सध्या आहोत कल्याण शिळफाटा रोडवर। कल्याण रोड येथील सोनारपाडाजवळील जो हा मानपाडाच्या दिशेने जाणारा हा जो रस्ता आहे, या रस्त्यावर जर आपण पाहिलं तर जवळपास गुडघाभर पाणी या ठिकाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे। सुमारे 200 ते 300 मीटरचा हा जो रस्ता आहे, या ठिकाणी हे पाणी मोठ्या प्रमाणात साचलं आहे, त्यामुळे वाहन चालकांची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतं आहे। हे आधीच या ठिकाणी मेट्रोचं काम सुरू असल्याने हे रस्ते अरुंद झाले, तर दुसरीकडे आता या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच दुचाकीस्वारांना देखील या ठिकाणाहून वाहन चालवताना एकंदरीत तारेची कसरत करावी लागते। एकंदरीतच ह्या पाण्यामुळे तसेच अरुंद रस्त्यांमुळे या ठिकाणी काही वेळापूर्वीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं। एकंदरीतच ही जी कामं सुरू असतात यावेळेला या रस्त्याच्या आजूबाजूला जी नाल्यांची कामं आहेत, नाल्यांची कामं देखील अर्धवट असल्याने याचा परिणाम हा झाल्याचं सध्या बोललं जातं आहे। एकंदरीतच या साचलेल्या पाण्याबाबत काहीतरी प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, हे पाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी सध्या वाहन चालकांकडून केली जाते। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण।